फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे व्हेज पुलाव. त्यासाठी मी बासमती सेला तांदूळ एक अर्धा तास भिजवले. नंतर पाणी ठेवून ते त्याच्यात तेजपत्ता, दालचिनी आणि मीठ टाकून शिजायला ठेवले. ते म्हणजे तांदूळ पहिलं बॉईल करून घ्यायचं आपल्याला. नंतर टॅमॅटो आणि कांदा पण मोठा मोठा कट करून घ्यायचा. आणि व्हेजिटेबलमध्ये गाजर, फरसबी किंवा बीन्स, फरसबी किंवा फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, ते सगळं फ्राय करून घ्यायचे. सगळं ऑल तुमच्याकडे जर अजून व्हेजिटेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. वाटाणा पण टाकायचं, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकला. आणि हे असं चांगलं सगळं फ्राय करून घ्यायचं. सगळे व्हेजिटेबल्स तळून घ्यायचे. कांदा टोमॅटो पण त्याच्यात टाकायचं फ्राय केलेलं. अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची, मिक्सरमध्ये बारीक फाईन करून. त्यामध्ये मी मिरची पावडर, मीठ, हळद, चिकन मसाला, बिर्याणी मसाला घेतलेला आहे. मी त्याच कढईमध्ये घेतले, तेल गरम करून त्याच कढईमध्ये करणार आहे मी तुम्हाला. आणि हे बासमती सेला तांदूळ आहे. ह्याला मी म्हणजे जिरे आणि आलं लसणची पेस्ट, मी आलं लसणची पेस्ट फ्राय करून घेतली. आता त्याच्यात मिरची आणि कढीपत्ता घालू. ती कढई अशी काळी झाली कारण त्याच्यात मी सगळं व्हेजिटेबल तळून घेतले पहिलं. नंतर आपल्याला मसाले घालायचे. सगळे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. व्हेजिटेबल चांगलं हलवून घ्यायचं. आता हे बघा, भाजी चांगली फ्राय झाली. त्यात मी भात ॲड केलंय त्याच्यामध्ये. आता हे एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं. तांदूळ तुटला नाही पाहिजे. आता कोथिंबीर आणि पुदिना बारीक कट केलेला घालायचा. 5 ते 6 मिनिट स्लो गॅसवर झाकून ठेवायचे. फायनली आपला भात रेडी आहे. आता यम्मी, टेस्टी खूप लागतो. करून बघायचं ट्राय करून. मस्त मस्त भात खायचं. चला आता आपण सानवी आणि सोरंशला विचारू भाताची टेस्ट कशी आहे. त्याची व्हेज पुलाव कसा झालाय? कसं झालं बाळा? तुला आवडला? मला